वाह, क्या बात है. या घरात कितीतरी दिवसांनी एका बाई माणसानं चहा केला. फारच छान. थँक्यू. या या या, आम्ही दोघं तुमचीच वाट पाहत होतो. या, बस 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 बस. अरे बस रे, घाबरू नकोस. एवढ्यात बोल्यावर उभा नाही करत आहे तुला. बस बस. मीच बोलावून घेतलं तिला. म्हटलं जरा सूनबाईशी गप्पा मारूया, बघूया तुम्हा दोघांच्या डोक्यात काय चाललंय ते. म्हणून थेट हिलाच बोलावलं. पण काय गरज काय होती तुम्हाला हे सगळं करायची? मी सांगितलं ना, आम्हाला एवढ्यात लग्न नाही करायचंय. अरे तेच, का लग्न करायचं नाही हे कारण जाणून घ्यायचं होतं मला. मला हे सगळं आवडलेलं नाहीये. यात आवडण्या न आवडण्याचा प्रश्न येतोच कुठे, नाही का? इट्स ऑल राईट अभिमान. अरे त्यांना माझ्याशी गप्पा माराव्याशा वाटल्या, कुठे काय बिघडलं? आणि त्यांना आपल्या लग्नाची काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. सांग, समजावून सांग त्याला. माझं सगळं चूक वाटतं त्याला. नाही तसं नाहीये बा. मग कसं आहे? अरे तूच सांगितलंस ना लग्न या विषयावर बोलायचं नाही तुझ्याशी, म्हणून मी हिच्याशी बोलतोय. हिला विचारलं, नाही बोलणार तुझ्याशी या विषयावर. दिस इज जस्ट टू मच बा. ओके, का काय चूक झाली माझी? आता तुम्ही दोघं लग्न का करत नाही आहात हे कारण मला जाणून घ्यायचं होतं, म्हणून मी बोलावलं हिला. बघ तिने कसं पटकन खरं खरं कारण सांगून टाकलं. हिची आई आजारी आहे म्हणून तुम्ही दोघं थांबला असाल तर ठीक आहे, पण हेच कारण जर तू मला सांगितलं असतंस तर. सुलेखा, तर सुरेखा, आईच्या तब्येतीची काळजी घे. मी स्वतः येईन त्यांना भेटायला. आम्ही बोलून मग ठरवू सगळं. काय? ठीक आहे, चला, चिंता मिटली एकदाची. जा तिला घरपर्यंत सोडून ये. जा. नाही नको, मी अगं नाही, बाहेर काळोख बराच पडलाय आता. तू जा रे. चल, सोडतो तुला घरी. येते. एक मिनिट. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये सुलेखा. काय आवडलेलं नाहीये? मी तुझ्या बाना असं डायरेक्ट येऊन भेटलेलं. ते तर आहेच, पण मी आता एक दुसराच विचार करतोय. कोणाचा? तुझा. माझा? तुझाच. तुझ्याबद्दल माझ्या मनात अनेक गैरसमज होते सुलेखा, आणि आता हळूहळू तुझ्याबद्दल नवीन गोष्टी मला कळू लागलेत. म्हणजे? मला असं वाटायचं सुलेखा की तुला खोटं बोलता येत नाही. म्हणजे तुझ्या बोलण्यावरून तरी असंच वाटायचं. पण त्या दिवशी तुझ्या कुसुमात्यांशी आणि आज तर माझ्या बांशी किती सहजपणे खोटं बोललीस तू. किती
किती इझिली पटवून दिलंस तू बांना की आपलं लग्न न करण्याचं कारण तुझ्या आईचा आजार आहे. मग काय सांगायला हवं होतं मी त्यांना की मी तुमच्या मुलाशी लग्न करू शकत नाही कारण माझं त्याच्यावर प्रेमच नाहीये, कारण मी दुसरं कोणावर तरी प्रेम करते. मी बोलले असते, अजूनही बोलू शकते, पण नंतर तुझाच प्रॉब्लेम होईल. मुद्दा तो नाहीये. मुद्दा तुझ्या सफाईदारपणे खोटं बोलण्याचा आहे. थोडंसं खोटं बोलण्याने कोणाला मदत होणार असेल तर खोटं बोलावं, असं माझं तरी मत आहे. मी तुला सांगितलं होतं, माझ्या प्रेमात पडण्याची इतकी घाई नको करूस. तुला अजून माझ्याबद्दल काहीच माहित नाही. एकच सांगतो सुलेखा, कुणीही माझ्याशी खोटं बोललेलं मला चालत नाही. सो डोंट यू एव्हर lie to me again. मग त्यामुळे कोणाचा जीव वाचणार असेल तरी सुद्धा. हॅलो हॅलो, अगं मी कुसुमात्या बोलतीये. हा कुसुमात्या बोला. अगं मुद्दामूनच फोन केला. अगं ती शुभ्रा आहे ना, शुभ्रा काहीतरी विचित्रच वागायला लागले ग 2 दिवसापासून. म्हणजे कशी वागते ती कुसुमात्या? अगं म्हणजे कोणाशी नीट बोलत नाहीये, आपल्याच तंद्रीत असल्यासारखी करते. आणि आज तर अचानक अगदी वसईलाच जायचं म्हणाली. वसईला? अशी अचानक? हो अगं सांगते काय मी. मग ती गेली का वसईला? नाही ग, आधी आहे ना त्याच्याबरोबर उद्या जाणार आहे ती. पण मला हॅलो, हा बोला कुसुमात्या. फोन मध्येच कट झाला का तुमचा? हॅलो 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 कुसुमात्या, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? हॅलो आदिनाथ, झोप येत नाहीये का? कसला विचार करताय एवढा?
शुभ्रा, हे सगळं खूप अस्वस्थ करणार आहे का मला? काय झालंय? जोपर्यंत फक्त तुझा या गोष्टीशी संबंध होता ना, तोपर्यंत सगळं ठीक होतं. आता हे बघ ना, डॉक्टर सामंत, ज्यांना आपण ओळखतही नव्हतो, त्यांचा या गोष्टीशी काय संबंध असेल? अहो, आपलं लग्न होण्याआधी माझा तरी काय संबंध होता या घराशी? पण संबंध जुळून आलेच ना. तसंच डॉक्टर सामंतांचा काय संबंध आहे या प्रकरणाशी हेही आपल्याला कळेल हळूहळू. आपल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत गेली आहेत. तसंच या प्रश्नाचं सुद्धा मिळेल. अहो, माझ्यासाठी सुद्धा हे खूप अस्वस्थ करणारं आहे हो. पण आपल्याला आपल्या मनाची तयारी केलीच पाहिजे ना आता. काय बघताय असं? काही नाही, हेच बघतोय की गेल्या काही दिवसात खूप बदल झालाय तुझ्यात. खूप मॅच्युअर झाल्यासारखी वाटायला लागलीस. तुझं बोलणं, वागणं, रिॲक्ट होणं ह्यातही खूप बदल जाणवू लागलाय. बदल चांगला आहे की वाईट? अर्थातच चांगला. चला झोपा आता. पुरे झालं बायकोचं कौतुक. अहो, काय झालं? काय नाही का? राहून राहून ते डॉक्टर सामंतच येत आहेत डोक्यात. त्यांचा विचार जातच नाहीये डोक्यातून. शुभ्रा, त्या डॉक्टर सामंतांसारख्या परक्या व्यक्तीलाही आपल्या घरात त्यावेळी काय झालं होतं हे आठवतंय. मग मला का नाही आठवतंय? आजोबांच्या म्हणण्यानुसार महादेव आजोबांचा आणि माझा चेहरा अगदी तंतोतंत जुळतो. मग मला का नाही होत भास? मला का नाही दिसत भूतकाळ? का मी फक्त महादेव आजोबांचा चेहराच घेऊन आलोय? आई. हा, बस रे, आणतेच. हे घे, मी चहा आणते. आई, काल बाबांचं आणि कुसुमात्याचं काही भांडण झालं का? तुला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाहीये. भांडण झालं का? अरे नाही रे, भांडण वगैरे काही नाही. जरासा वाद झाला एवढंच. घे. कशावरून? अरे तू कशाला त्याची काळजी करतोयस? ते दोघं बहीण भाऊ एकमेकात भांडतील आणि पुन्हा एकत्र येतील. आपण त्याच्यात न पडलेलंच बरं. फार सिरियस नाहीये ना नक्की? अरे नाही रे. बरं तू मला सांग, शुभ्राची ट्रीटमेंट व्यवस्थित चालली आहे ना? हो, बरी चालली आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं. या सगळ्याचा तिला त्रास होत नाहीये ना रे? तुला काही जाणवलंय का? नाही म्हणजे तसं फार काही नाही, पण हल्ली ती विशेष कुणाशी बोलत नाही रे. असं सारखी खूप विचारात असल्यासारखी वाटते, म्हणून विचारलं. बाकी काही नाही. आता तू कसला विचार करतोयस? हे बघ, तू नको टेन्शन घेऊ, सगळं व्यवस्थित होईल. तशी शुभ्रा खूप समजूतदार मुलगी आहे. पण तू मात्र तिच्या बरोबर जाते ट्रीटमेंटच्या वेळेला. प्रत्येक वेळेला नाही जमत का जायला तिच्या बरोबर? अरे असं करून कसं चालेल? ते सुद्धा महत्वाचं आहे ना. ती बिचारी एकटी. हो आई, अगं माझा प्रयत्न असतो जायचा, पण
काही ना काहीतरी कामं निघतातच. हो तेही बरोबर. मग मी जात जाऊ का तुला जेव्हा जमणार नाही तेव्हा? नाही नको, म्हणजे काही वाटलं तर सांगेन मी तुला, डोंट वरी. डॉक्टर सामंत तसे विश्वासातले आहेत, त्यामुळे तसा तिथे काही प्रॉब्लेम नाही. आता तुझी खात्री असेल तर मग काय काय प्रश्न नाही. बरं चहा घे, गार होईल. गोदा, काय ग रडतेस का अशी? काय नाही, असंच. अगं कोणी काही बोललं का तुला? नाही. मग काय झालं? मलाही नाही सांगणार? नाही, तसं नाही ताई. पण मला लई भ्या वाटतंय. हा कुणाची भीती वाटते? एक बाई आहे. कोण बाई? ठाव नाही, पण ती नेहमी दिसते आणि म्हणते पुढचा पावसाला तू बघणार नाहीस. मी कोणाचं काय वाईट केलंय त्या? अजून माझा अक्षमेच ऐकलो नाही. हे बघ गोदा, अशा गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. बोलणाऱ्यांचं तोंड आपण बंद करू शकतो का? पण ऐकायचं की नाही हे तर आपल्याच हातात आहे ना. पण ताई, गोदा, श्रीकृष्णावर विश्वास ठेव. तू कधी कुणाचं वाईट चिंतलंयस का? मग घाबरू नकोस, काही होणार नाही तुला. आता लवकर कामं आटप आणि घरी जा. खूप अंधार पडलाय बाहेर. व्हायची. तू आम्हाला काय चीज दिली याची कल्पना नाहीये तुला. मी दाखवू शकतो. या घरात पुयार असेल याची कल्पना नव्हती आम्हाला. मालक, हिऱ्याला ओळखणारा पारखेच मोठा असतोय. अरे आम्ही पारखे आहोत रे, पण मालक नाही ना. सारे नोकर आहोत या घरात. अहो असं काय बोलताय मालक? नोकर आम्ही, आमच्यासाठी तुम्हीच मालक. आज नसलात म्हणून काय झालं, उद्या नक्कीच होताल. तू आम्हाला सोबत असाच खुश करत राहा. आम्ही फक्त नेऊन ठेवतो ते. मालक, मला बाकी काय बी नग, फक्त तुमचा ह्यो हात माझ्या डोसक्यावर असू दे. ठीक आहे.